पंचगंगाची नदी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे आणि भोगवती तुळशी कुंभी अशी. आता आपण आहे लक्ष्मी मंदिरामध्ये आणि तुम्हाला जे खालचे कोरीव काम दिसते हा शेलारपंथी मधले म्हणजे आता आपण मंदिराच्या भागात आहे आणि साधारणतः हे मंदिर 1700 समुद्र तळापासून. नमस्कार पब्लिक, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण ट्रॅव्हल करणार आहे पुणे टू कोल्हापूर. आणि आपण कोल्हापूरमध्ये सगळे विजिट करणार आहे नाही का, मंदिर असो देवस्थान असो परत असं टुरिस्ट स्पॉट्स असतील अशा बऱ्याच ठिकाणी आपण जाणार आहे. आणि जर तुम्ही पुण्याहून जाताय तर लक्ष्मीचं तिकीट बुक करणं टाळा, कारण ते काय लवकर बुक होत पण नाही. आणि आपल्यासाठी नाही का खास पुण्याहून नाही का पुणे कोल्हापूर स्पेशल गाडी आहे, ट्रेन आहे, तर तुम्ही तिकीट बुक करा कारण लवकर बुक होतं. आणि जर स्लीपर थर्ड एसी हे लवकर नाही का बुक होते. तर माझं पण लगेच बुक झालं 2 दिवसात. आणि जे लक्ष्मीचं होतं त्याचं बुक केलं होतं 5 दिवस आधी, ते कॅन्सल झालेलं आहे. तर लक्ष्मीला बुक करणं टाळा आणि जे कोल्हापूर स्पेशल आहे पुण्याहून तिचं परचेस करण्याचा प्रयत्न करा. आता आपण आहे नाही का पंचगंगेच्या काठावरती, आणि पंचगंगा जी नदी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे आणि भोगवती तुळशी कुंभी अशा 5 नद्यांपासून ही नदी तयार झालेली. आणि 125 किमी म्हणजे 125 किलोमीटर ही लांबची नदी आहे. आणि इंचलकरंजी आणि कोल्हापुराची जीवन नाही का म्हणजे ह्याच्यावरती शेती बाकीच्या अशा गोष्टी होतात. आणि या नदीच्या ज्या किनारी आहेत ह्या दिसतात, ह्या काही मंदिरं नाही, त्याच्यातले काही मंदिर आहेत आणि काही समाधी आहेत छत्रपती घराण्यांच्या. तर आपण आले की विचार करतो की मंदिर आहेत पण मंदिरं नाही आहेत, काही ह्याच्यातले छत्रपती घराण्याच्या समाधी आहेत आणि बाकीचे मंदिर आहेत. तर आता मी तुम्हाला आंघोळ केल्यानंतर सांगतो सगळी माहिती कोल्हापूरची. कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदी काठावर बसलेले आहे. प्राचीन आणि सांस्कृतिक असा याला इतिहास लाभलेला आहे. राजपूत आणि शेलार सांस्कृतिक नंतर हे छत्रपती घराण्याकडे आलं. करवीर गादी असं आपण त्याला म्हणतो. आधुनिक भारतामध्ये कोल्हापूरची ओळख खूप महत्वाची आहे, कारण 1800 मधलं सगळ्यात आधुनिक पुणे मुंबई यांनी आता कुठं 50-60 वर्ष झालं अत्याधुनिक शहर बांधलेले आहेत. आणि कोल्हापूर हे 1800 मधलं सगळ्यात अत्याधुनिक शहर होतं. कोल्हापूर हे नाव जे अंबाबाई आहे, अंबाबाईंनी कोल्हासुराचा वध केला त्यानंतर ह्या आख्यायिका अशी आहे की तिचं नाव मग कोल्हापूर ठेवण्यात आलेलं आहे. आणि कोल्हापूरची जी नदी आहे पंचगंगा ही 5 नद्यांनी तयार झालेली नदी आणि कृष्णा नदीची उपनदी आहे. आणि ह्याला सुद्धा 2 उपनद्या आहेत. रेल्वे स्टेशन पासून नाही का आपल्याला जवळपास 20 रुपयात आपण पंचगंगेला येऊ शकतो. पण बाहेर लोक जास्त रिक्षावाली ते आपल्याकडून आपल्याला लुबडण्याचा प्रयत्न करतात. तर 120 रुपये म्हणतात, तो 120 रुपये काय देऊ नका, कारण 20 रुपये 30 रुपयामध्येच तुम्ही इथं येता आणि इथं आंघोळ करून मस्तपैकी तुम्ही मंदिर दर्शन घ्यायला जाऊ शकता. मंदिर पण जवळपास 10 मिनिटाच्या अंतरावर इथून, तर त्याच्यामुळे काय पैसे द्यायची काही गरज नाही. कोल्हापूर ब्रिटिश काळातील सगळ्यात श्रीमंत संस्था होतं शाहू महाराजांचं. आणि कोल्हापूरमधलं जे शिक्षण पद्धत होती ती भारतातली सगळ्यात ॲडव्हान्स आणि सगळ्यात उत्तम दर्जाची शिक्षण पद्धत होती. आता आपण आहे लक्ष्मी मंदिरामध्ये आणि तुम्हाला जे खालचं जे कोरीव काम दिसते हा शेलारपंथी मधले म्हणजे 600 ते 700 इसवी सन मधले वर्षापूर्वीचे ना, इसवी सन मधले म्हणजे जवळपास 5 ते 6,000 वर्ष होत्यात. आणि जे आता तो वरती ते रंग दिलेले दिसते ते आताच नवीन काम आहे आपलं. जे खालचं आहे ते इसवी सन मधलं काम आहे. त्याच्यामुळे हे भरपूर प्राचीन मंदिर आहे. आणि तुम्ही जर आता येताय जानेवारी महिन्यात भरपूर गर्दी, तर यायचा टाळा आणि फेब्रुवारी महिन्याच्या आसपास गर्दी कमी राहील. आणि हा खालचा जो आहे आर्किटेक्ट आपण तेव्हा ते राम मंदिर बघतो आताच आपलं बांधलेलं त्याचं सेम टू सेम असं तिथं कोरीव काम केलेलं आहे. आणि जवळपास हे शेला जे राजवट होतं त्याच्या आसपास हे बांधलं गेलेलं असावं असं आपल्या पुरातत्वामध्ये नाही का नोंद आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लक्ष्मीने कोल्हासूरचा वध केला होता, त्याच्यामुळे कोल्हापूर नाव असं या शहराचं पडलेलं आहे अशी आख्यायिका आहे. तर आपण पॅलेसच्या नाही का प्रणांगणात आहे. आणि जे तुम्हाला दिसते पाठीमागे तर जे ऑलिम्पिक आहे ते कोल्हापूरमधले रहिवासी आहेत नाही का, जे पहिलं ज्यांनी ऑलिम्पिक जिंकला होता के.डी. जाधव, काशाबा पैलवान जे आहेत त्यांनी इथं पहिलं ऑलिम्पिक आपल्या भारतासाठी जिंकलं होतं. आणि ते प्रॉपर हे कोल्हापूरचे होते आणि ते कुस्तीमध्ये जिंकले होते. आणि शाहू महाराजांनी काय मी नाही का मैदानी खेळांना जास्त प्राधान्य दिलेले आहे. आणि जे इथं नाही का जे ऑलिम्पिकमध्ये जिंकतं ते इथं नाव टाकलं जातं. तुम्हाला आता मी दाखवतो. 2024 नाही का पॅरा ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील सुरेश कुसाळे जिंकला होता, त्याचं सुद्धा इथं नाव आहे. आणि त्याचप्रमाणे बाकीच्यांचे पण आहेत.
आपण आहे सभा मंडपमध्ये. सभा मंडप म्हणजे शाहू महाराजांचा देवारा. तुम्हाला विश्वास बसणार नाही आहे, कोल्हापूरचा देवारा म्हणतो भारतातला सगळ्यात मोठा देवारा आहे. आपल्या घरात जो देवारा असतो तो जवळपास छोटासा असतो, महाराजांचा देवारा बा किती मोठा आहे. आणि इथं जे आहे इथं असं लोक म्हणतात की महाराज लहानपणी नाही घेतं खेळायला यायचे, म्हणजे कासवते दिसते असं म्हणतात, म्हणून मी म्हणतोय. आणि इथं नाही का शिवाजी महाराजांची गादी सुद्धा आहे बघा, महाराजांची गादी शिवाजी महाराजांची. आणि इकडे शाहू महाराजांची गादी आहे. म्हणजे 7 आपण जी कोल्हापूरची करवीर गादी म्हणतो ही गादी आहे. ह्या गादीमधून या गादीवर बसून सत्ता चालवलेली आहे. मला मागाशी म्हटलं होतं की हा पॅलेस आहे. हा पॅलेस नाही, हा सभा मंडप आहे कोल्हापूरचा. शाहू महाराजांच्या काळात सुद्धा इथं बैठका व्हायच्या. आणि आता सुद्धा जे शासकीय बैठक असो, सभा असो, मंत्र्यांची असो, कुणाच्या बैठका असो, आज सुद्धा या सभा मंडपात होत्यात. आणि आता आपण मागाशी आतमध्ये गेलो होतो ना, तुम्ही विश्वास नाही बसणार, एवढा मोठा देवारा आहे. देवारा आहे महाराजांचा, पॅलेस नाही आहे. विचार करा मग पॅलेस किती मोठा असेल. एका राजाचा देवारा एवढा मोठा असू शकतो, तो विचार करा तो राजा किती श्रीमंत असेल. तुम्ही जर ज्योतिबाला जाण्याचा प्लॅन करताय तर नाही का एसटीने जर जायचं, एसटीने जावं लागतं, दुसरं काय पर्याय नाही. इथं लक्ष्मी मंदिर आहे शेजारी एक एस टी स्टँड आहे, ते जुनं एस टी स्टँड आहे. तिथून फक्त लोकलसाठीच गाडी आहेत नाही का, लोकल आसपास एस टी फिरतात त्या. आणि जर तुम्हाला जर बाहेर जायचे लांब, आदमापूर, ज्योतिबा, पन्हाळा, अजून बरेच मंदिर आहेत ना जुने प्राचीन, ते मंदिर जर जायचं असेल ना तर इकडं मंदिरापासून रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनच्या बरोबर बाजूलाच एस टी स्टँड ते. तर तुम्ही तिथून नाही का मिळून जातील बस एस टी. आणि सिटी बस सुद्धा आहे, तुम्ही सिटी बसनी सुद्धा कोल्हापूरमध्ये फिरू शकता. तर शक्यतो सिटी बसपेक्षा आपली रिक्षाच परवडते. प्रत्येकी 8 तासाला नाही का कोल्हापूर CBSE पासून ते ज्योतिबापर्यंत नाही का गाडी असते. आणि स्टँडिंगनीच यावं लागतं असं नाही की आपल्याला बसला सीट मिळेल, कंपल्सरी स्टँडिंगच आहे. जाताना गर्दी नाही राहत, पण येताना गर्दी तुफान राहते, कारण प्रत्येकी अर्धा तासाला एक एसटी असते बघा. तर आता परत किती एसटीने जायची चालेल त्या एसटीने परत नागरी. घेऊन जायचं संकट आता आपण मंदिराच्या भागात आहे. आणि साधारणतः हे मंदिर 1700 समुद्र तळापासून फुटावरती आहे. जे मंदिराचा जे आहे नाही का आर्किटेक्चर हा शेलार पण ती मधलंच आहे. आणि ज्योतिबाला या नावाला केदारेश्वर सौदागर या नावाने ओळखलं जातं. आणि साधारणतः नाही का देवीच्या रक्षणासाठी नाही का अवतरला असं मानलं जातं. अशी एक आहे ही यात्रा आहे ती चैत्र महिन्यात नाही का, चैत्र पौर्णिमेला असते. 3 दिवस यात्रा राहते आणि भरपूर नाही का पूर्ण चैत्र महिना हा यात्रेने भरलेला असतो. तर त्याच्यामुळे तुम्ही चैत्र महिन्यात येता ते टाळा, कारण भरपूर गर्दी राहते इकडं. आता जेवढी गर्दी तर विचार का त्यावेळेस किती गर्दी असेल. आपलं दर्शन ज्योतिबाचं झालेलं आहे. आणि इथून नाही का प्रत्येक अर्ध्या तासाला एसटी, त्याच्यामुळे काही भ्यायची गरज नाही की आपल्याला लेट होईल, आदमापूरला पण जायचं आहे असं लोक नियोजन करतात. असं काही नाही, अर्ध्या तासाला प्रत्येक इथून एसटी, तर भ्यायची काही गरज नाही. आपण चाललोय पण कोल्हापूरला, कारण आपल्या आदमापूरला जायचं. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे आता आपण जे रत्नागिरी जी वाडी, रत्नागिरी वाडीमध्ये ज्योतिबाचं मंदिर आहे डोंगरावरती. आणि डोंगराच्या साईडला अजून एक डोंगर तर पावनगड आहे. आणि पावनगडच्या साईडला आपला पन्हाळा आहे. तिथून पन्हाळा आणि पावनगड दिस. ब्लॉगची एंडिंग करतो, कारण हा ब्लॉग लय मोठा झालेला आहे. आता तुम्हाला इथून पुढं नाही का आदमापूर आणि बाकीचं कोल्हापूर राहिलेलं रंकाळा, पॅलेस, हे बाकीचं तुम्हाला मी ते दाखवेल. आणि ह्या 2 सिरीजचा कोल्हापूरचा आता ब्लॉग राहणार आहे. तर त्याच्यामुळे नाही का पुढचा ब्लॉग नक्की बघा. थँक्यू. त्याच्या माहितीसाठी एक नाही का, म्हणजे आता व्हिडिओमध्ये काय करतोय, एवढी भारी सिस्टीम आहे ती एस टीमध्ये बसायची, एवढी आपट गर्दी तरी बघा सिस्टीम कशी केलेली. मंदिरात आहे त्याच्यामुळे आपली इकडं पण असं झालं पाहिजे. बघितलं